आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर हरीश सावळे सर, जे मागच्या काही वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये काम करत आहेत. पण मला असं वाटतं की देशाचं भविष्य जसं या तरुण इंजिनियर्सच्या हातात आहे, त्यातल्यापैकीच एक इंजिनियर माझ्यासोबत बसलेले आहेत. सो त्यांच्याशी आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारायला मला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही इंजिनियर बनलात? काय सांगाल? तर सर माझं प्रायमरी तर खामगावमध्येच झालं हं, हं, हं. आणि मी डिप्लोमा केला DSC. ओके. तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला केला. हं. त्यानंतर मी डिग्री VIIT पुणेमधून केली, कोंढवा ब्रांच. बरं. आणि त्यामध्ये मी सिव्हिल निवडण्याचं कारण की मला म्हणजे या जे फील्डमध्ये अगोदरच इंटरेस्ट होता. म्हणजे बरोबर आहे. बिल्डिंग्स आणि टॉवर्स याच्यामध्ये मला भरपूर म्हणजे अशी आवड होती अगोदरपासूनच. बरं. त्याच्यामध्ये काहीतरी करायचं असं म्हणून मी तेच फील्ड निवडलं. हो. बरोबर आहे. सो आता काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे आपण वळूया. ओके. त्यातला पहिला प्रश्न मला असं विचारायचा आहे ते म्हणजे आता तुम्ही मागच्या 5-7 वर्षांपासून या फील्डमध्ये बरोबर. काम करत आहे. तुम्ही एक फॅक्टर बघितला असेल जो आपल्या भागात जास्त दिसतो. ते म्हणजे अकुशल कामगार. बरोबर. आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती सगळी परिस्थिती हाताळता? कुशल कामगाराकडून तर सर तसं म्हणजे आपण काम घरून करून नाही घ्यायला पाहिजे. हं. तिथं टेक्निकल पर्सन तो हवाच आपल्याला. बरोबर. कारण की जे टेक्निकल गोष्टी आहेत ते त्यांनाच माहिती असतात आणि हं. हे जे कामगार असतात ते फक्त बघून बघून शिकतात. त्यांना जेवढं सांगसाल तेवढं ते करतात. बरोबर. त्याच्यामुळे जर टेक्निकल पर्सन असेल हं. तर तिथं त्या कामाचं तुमचे कॉस्ट कटिंग होते. त्याला तुमची म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी, त्याची स्ट्रेंथ सर्व त्याच्यावरती डिपेंड येते. ओके. हो. दुसरं या कामगारांबरोबर तंत्रज्ञान हा अतिशय महत्त्वाचा हो, फॅक्टर हो. आहे या क्षेत्रातला. तर या तंत्रज्ञानाची आता मदत तुम्हाला कशी होते? म्हणजे मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि असं तुम्हाला वाटतं का, की आता इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा, की अजून मी काहीतरी शिकायला पाहिजे, कुठलंतरी सॉफ्टवेअर नवीन शिकायला पाहिजे? त्या लेटेस्टमध्ये काही शिकलाय त्याबद्दल काय सांगाल? सॉफ्टवेअर सर जेवढं आता आपली जी फील्ड आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग खूप वास्ट फील्ड आहे. हो. त्याच्यामुळे याच्यात रोज काही ना काही नवीन आपल्याला सॉफ्टवेअर्स म्हणा, टेक्निक म्हणा, मशिनरीज हं, सर्व हं. सर्व नवीन येत आहेत. त्याच्यामुळे हं, हं. जेवढं नवीन आपण टेक्नॉलॉजीचा यूज करू, तेवढं आपलं काम इझी होईल आणि फास्ट पण होईल त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे हो. हा तंत्रज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा हां, तो तसा फायदा 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 आहे आपल्या एका फील्डला खूप दृष्टीनं. आहे. हो. बरोबर. तुम्ही दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करता. बऱ्याचदा रेसिडेन्शियलमध्ये एक वाक्य तुम्ही नेहमी ऐकलं असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे बजेट आणि या बजेटमध्ये ते बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं तुम्ही कसं समतोल साधता किंवा कसं बॅलन्स आउट करता? आता सर जर आपण असं मिडियम रेंजमध्ये गेलो तर त्यांचं बजेट बजेट फिक्सच असतो. म्हणजे हं. लोकांचं जर बजेट फिक्स असतो. आता त्या बजेटनुसार त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, ते आम्ही अगोदर जाणून घेतो. मग त्या बजेटनुसार त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तशी आम्ही त्यांना प्लॅनिंग देऊन ते काम करून घेतो. बरोबर आहे. हो. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता पहिल्यांदा? प्लॅनवरती काम करणं म्हणजे सर ते बेसिक स्टेप आहे. म्हणजे त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे आपलं. बरोबर. प्लॅन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अगोदरच प्लॅनिंग करून म्हणजे एक तर कॉस्ट कटिंग त्याच्यात मेन आहे. हं, हं. त्याच्यामध्ये प्लॅनिंग, त्याच्यात टाइम कन्झ्युमिंग म्हणजे जेवढा प्रोजेक्टला टाइम लागतो त्या प्लॅनवर आपल्याला समजेल, त्याचं बजेट समजेल आणि म्हणजे ते सर्वात फर्स्ट स्टेप तीच आहे प्लॅनिंग. तीच आहे. बरोबर आहे. हो, दुसरा पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही एक यंग आहात आणि इंजिनिअर आहात हो, आणि इथले बुलढाण्यातले मूळचे आहात असं जिल्ह्यातले. हो. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे बुलढाण्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, की इंजिनिअर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्त्वाचे मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे? जर आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर एक इंजिनिअर म्हणून कुठल्या क्षेत्रांवर आता काम करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आता बुलढाण्याचा जर विकास करायला आपण असं म्हटलं, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गावापासून सुरुवात करावं लागेल आपल्याला. ओके. त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम, रोडचा, इलेक्ट्रिसिटीचा मेन इश्यू आहे. तिथून पासून छोट्या-छोट्या गोष्टींपासून आपण जेव्हा स्टार्ट करू, तेव्हा आपल्या डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती ते साध्य होईल असं साध्य वाटतं होईल, मला. बरोबर. पण या सगळ्यामध्ये शासन कशी मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? शासन अशी मदत करू शकतो, की जे आपले म्हणजे ज्या गावापर्यंत आपण पोहोचलेलं नाही. म्हणजे जे रोड्स वगैरे आहेत हं, हं. आणि वॉटर प्लांट म्हणा, इलेक्ट्रिसिटी ते असे शासनातून जे स्कीम असतात, त्या त्यांच्याकडून त्या भरपूर देऊन तसे गाव आपण पुढे आणू शकतो.
बरोबर. हो. पुढचं असं विचारायचं आहे की म्हणजे या फील्डमध्ये आता तुम्ही काम करताय, तर आता जे तरुण इंजिनियर्स, म्हणजे तुम्ही स्वतः तरुण आहात, हा. पण जे ज्युनियर इंजिनियर असं म्हणू, जे आता फील्डमध्ये येतात, जस्ट पास आउट अशी Yes, मुलं yes, yes. म्हणूया, तर त्यांना काय तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला द्याल या मी फील्डमध्ये? त्यांना हाच सल्ला देईल की तुम्ही म्हणजे मेट्रो सिटी मध्ये न जॉब करता ओके. तुम्ही तुमचा व्यवसाय म्हणा, जॉब, एक प्रकार जॉब पण म्हटलं तर चालेल, तुम्ही आपल्या गावापासून काम करा, छोट्या व्हेरी गावापासून, गुड. म्हणजे ते डेव्हलपमेंटला तुम्हाला फायदा, म्हणजे आपल्या डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्यावर डिपेंड राहील की तुम्ही किती डेव्हलप करसाल करेल, बरोबर त्याच्यावर. आहे. दुसरा आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान वाटलं, छान वाटलं, काहीतरी नवीन केलं मी या प्रोजेक्ट मध्ये? नवीन म्हटलं सर, नवीन म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही ना काही नवीन नवीनच असतंच. आहे, बरोबर आहे. पण असं वेगळेपण आहे, काहीतरी वेगळं समाधान मिळालं वेगळे तुम्हाला? समाधान म्हणजे असं माझा पहिलाच प्रोजेक्ट होता, बरं. त्याच्यामध्ये मी थोडा नवीन होतो, तेव्हा मला काही अच्छा. एवढं जास्त टेक्निकल नॉलेज नव्हतं. हं, हं, आणि हं. त्याच्यामध्ये जो नवीन नवीन आपल्याला जे नवीन रोज नवीन जे शिकायला मिळत होतं, मला ते असं बघून की आपल्याला हे येतं, हे आपल्याला माहिती नव्हतं, आज नवीन शिकलो, तर त्याचा मला आनंद मिळाला. आनंद मिळाला, हो. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील बघताना सर त्याचा ग्रेड, त्याची ओके. स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, डक्टिलिटी सर्व एकदा चेक करून मगच बघावं. अच्छा. हो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आतापर्यंत कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? माझे तुमचा 2 अनुभव प्रोजेक्ट, कसा होता? अनुभव माझा आयकॉन स्टील सोबत चांगलाच आहे. आणि हं. आता पण चालू आहेत त्या साईटवरती माझे आहेत आयकॉन. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर हरीश सावळे सर, आणि मी सांगितलं तसं मागच्या 5-7 वर्षांपासून त्यांनी या फील्डमध्ये काम करतायत, आणि असेच भविष्यात तुमचे उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स घडोत, आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.